भगव्या वस्त्राऐवजी हा बाबा 3 पीस व शर्ट पॅन्टच्या पेहरावात प्रवचन देतो। आलिशान सिंहासन आणि बाजूला पत्नी असते। पश्चिम उत्तर प्रदेशात बाबाचे मोठे भक्त आहेत। SC, ST, OBC आणि मुस्लिम वर्गही बाबाचा अनुयायी आहे। बाबांचं मूळ नाव सूरज पाल। निरूपणकार बनल्यानंतर त्यांना आपलं नाव नारायण साकार हरी केलं। लोक त्याला भोले बाबा नावानं बोलवतात। आधी 18 वर्ष UP पोलिसात त्यानं नोकरी केली। स्वेच्छानिवृत्ती घेऊन गावोगावी अध्यात्माचा प्रचार केला आणि अचानक बाबा निरूपणकारही बनला। आपला कुणीही गुरु नाही, फक्त ईश्वरावर श्रद्धा आहे, त्याची अनुभूतीही झाली आहे म्हणून बाबा स्वतः सांगतो। कोरोना काळात 50 लोकांची परवानगी असताना बाबानं 50,000ची गर्दी जमवल्यानं वादातही आला होता। मीडियापासून लांब राहणं बाबा पसंत करतो। त्याची स्वतःची 10,000 लोकांची एक प्रकारे आर्मी आहे, ज्यांना सेवेदार म्हटलं जातं। काळा, पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या गणवेशात बाबाची आर्मी काम करते। सत्संग नियोजनात पोलिसांनाही ते हस्तक्षेप करू देत नाहीत। काळ्या रंगाचा युनिफॉर्मवाले बाबाचे सेवेदार मंडपाच्या बाहेरची, पांढरा रंगवाले मंडपातील आतली व्यवस्था पाहतात, तर गुलाबी युनिफॉर्ममध्ये महिला सेवेकरी असतात। हे सेवेदार कुणालाही सत्संग चित्रित करू देत नाहीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।